न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं निर्बंध आणल्यानं सर्व ठेवीदारांच्या पूर्ण आयुष्यांच्या जमापुंजीवर बँकेनं टाळं ठोकले। या बँकेमध्ये मध्यमवर्गीयांनी आणि कमी मिळकत असणाऱ्या, रोजगारीत जगणाऱ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेकडो ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची साठवण गुंतली आहे। यामध्ये बऱ्याच सोसायट्यांचे पैसेही आहेत आणि त्या सोसायटी यांचं मेंटेनन्सचं काम आणि रिपेअरचं काम त्यामुळे रखडले। यासाठी या बँकेतील खातेदारांची विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे हे पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आमचा पैसा पूर्णपणे आम्हाला मिळालाच पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे। आरबीआय आणि डीआयसीजीसी कडून किंवा इतर कोणाकडूनही आम्हाला फक्त आश्वासनं मिळत आहेत, तर आम्हाला आश्वासनं आणि सहानुभूती नकोय। आम्हाला आमचे पैसे परत द्या। या मागणीसाठी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील सर्व खातेदारांनी वसंत विहार येथील शाखेवर मोर्चा काढला। आरबीआयने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर टाकलेले निर्बंध त्वरित हटवावेत, जेणेकरून आमचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। या मागणीसाठी बँकेच्या शेकडो खातेदारांनी या बँकेच्या शाखेवर ठिय्या मांडला। या बँकेमध्ये कित्येक ज्येष्ठ नागरिक खातेदार असून त्यांनी लाखो रुपये बँकेमध्ये गुंतवलेत। आपले पेन्शन, ग्रॅच्युइटीचे पैसे हे बँकेमध्ये गुंतवले असून या ज्येष्ठ नागरिकांना औषधांसाठी पैसे नाहीत, तर या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या औषधांचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय। तसंच घरदुरुस्ती, लग्न कार्य, मुलांचं शिक्षण कसं करायचं हाही प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय। या सर्व विवंचनेत हे खातेदार अडकले असून या खातेदारांनी उपमुख्यमंत्री तथा सर्व मंत्र्यांना पत्रव्यवहारही केलाय। मात्र या पत्रव्यवहाराला कोणतंही उत्तर मिळालं नसल्यामुळे निराश झालेल्या खातेदारांनी आज बँकेवर ठिय्या मांडला। आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल, काय कारण आंदोलनाचं? हे बघा, आम्ही सर्व बहुतेक आम्ही सर्व मी पण सिनियर सिटीजन आहे, माझी बायको पण सिटीजन, आमचे सर्व पैसे इथे अडकलेले आहेत। आम्हाला खायला पैसे नाही आहेत आमच्याकडे आता। आम्ही ही बँक चांगली आहे, फक्त वरती जे 4-5 चोर होते बँकेचे चेअरमॅन बिरमॅन त्यांच्यामुळे आणि आरबीआयचे ऑडिटर, तुम्हाला आज सांगतो परत लोकांना माहीत नाही, 5 वर्ष आरबीआय ही ऑडिट करत होते आरबीआयचे। ते काय आरबीआय ऑडिटर झोपले होते का? ते लोक रात्रीचे फोन करत होते चेअरमॅनला, ऑडिटर त्यांची चौकशी का नाही करायची तुम्ही आतापर्यंत? ऑडिटरची चौकशी करा, कळलं का? आणि लास्ट 5 वर्ष ऑडिट आरबीआय करते आहे। आरबीआयने काय केलं? आरबीआयने डिव्हिडंड तिथे आरबीआयच्या मुळे सगळं झालेलं आहे। मी नक्की सांगतोय, आरबीआय 5 वर्ष झोपली होती। A ग्रेड आरबीआय देत होती आम्हाला सगळ्यांना, ते आम्ही डोळे बंद करून आम्ही तिथे गेलो। A ग्रेड, अच्छा 32 वर्ष ही बँक चालू आहे, पहिल्यापासून बँक चालू आहे। 5 वर्ष ही प्रॉब्लेम हा 5 वर्ष झालेला आहे आणि या 5 वर्ष आरबीआयचे ऑडिटर ऑडिट करत होते। आरबीआयच्या बोर्डवर एक माणूस होता, तो काय झोपला होता का? आरबीआयच्या बोर्डवर माणूस होता, तो काय झोपला होता का? त्यांनी का नाही गडबड पकडली? परत 3 वर्षापूर्वी 2020ला यांच्या एम्प्लॉईजने, न्यू इंडियाच्या एम्प्लॉईजने आरबीआयला कळवलं होतं इथे प्रॉब्लेम आहे, त्यांनी का नाही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि आम्हाला का नाही कळवलं? तुमचे पैसे किती अडकलेले आहेत? आमचे भरपूर 50 लाख करोड रुपये अडकलेले आमच्या सर्वांचे पैसे, आणि आम्ही सर्व सिनियर सिटीजन आहेत। आम्हाला खायला घरात पैसे नाहीत, मुलांवर अवलंबून राहायला लागतं आम्हाला। काय आरबीआयला सांगा ना, तुम्ही 1 लाख डिव्हिडंड दिलंय करोड, त्यातले 1000 तरी इथे द्या करोड। बँक चालू आहे, बँक चांगली आहे, लोक चांगले आहेत, एम्प्लॉईज चांगले आहेत, म्हणून आम्ही इथे आलो आहे। हॉस्पिटल जाने के लिए पैसा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या समन्वयाने आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। रस्ते, वीज, शिक्षण आणि सुरक्षा यांसारख्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रात विकासाभिमुख उपाययोजना राबवत असताना नागरिकांचं आरोग्य देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, हे महायुती सरकार जाणतं। म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात सर्वत्र अशी आरोग्य शिबिरं भरवण्यात येत आहेत। ठाण्यात आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मोह विद्यालय येथे हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या राबवण्यात आला।
563 नागरिकांनी या शिबिराद्वारे रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, नेत्रचिकित्सा यांच्यासह तज्ञ डॉक्टरांकडून रोगनिदान, शिबिरानंतर आवश्यक रुग्ण शस्त्रक्रिया, रक्त आणि लघवी चाचणी तसंच ECG तपासणी आदी विनामूल्य सुविधांचा लाभ घेतला। तसंच केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेद्वारे गरीब आणि वंचित नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे मोफत रुग्णालयीन उपचार प्रदान करण्याकरिता आयुष्यमान कार्डाचं वितरण करण्यात आलं। मोफत नेत्रचिकित्सेबरोबरच नागरिकांना विनामूल्य चष्मांचं देखील यावेळी वाटप करण्यात आलं। सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेल्या या शिबिराला ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। आमदार निरंजन डावखरे यांनी या शिबिरात नागरिकांच्या सेवेसाठी दाखल झालेल्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचं कौतुक केलं आणि आभार मानले। तसंच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ठाण्यातील विविध भागात अशा शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे। पुढील शिबिर कोपरी मंडल येथे भरवण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली। यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवी नाईक, ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय कळकर, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, कोकण पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक सचिन मोरे तसंच ठाणेकर नागरिकही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सहायता कक्ष याच्या माध्यमातून आज ठाणे शहरामध्ये नौपाडा विभागामध्ये आमदार निरंजन डावखरे व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वैद्यकीय शिबिर आयोजित केलं आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिबिर घेत असतो। आज ठाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। ठाणे शहरामध्ये आमची 18 मंडळ आहेत भारतीय जनता पार्टीची। दर महिन्याला शेवटच्या रविवारी प्रत्येक विभागात हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर होणार आहे। जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा, जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन या वैद्यकीय सहायता शिबिरामधनं मोफत होणार आहे। आणि मग या ठिकाणी आयुष्यमान कार्ड असेल, आभा कार्ड असेल, वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग असतील, या सर्व टेस्टिंग या ठिकाणी मोफत होत आहे। जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबियांची आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली। यावेळी त्यांच्याकडून घडलेला प्रसंग जाणून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगतानाच या पीडित कुटुंबातील मुलांचं शिक्षण, त्यांची नोकरी यासाठी देखील शासन सर्वतोपरी मदत करेल असं सांगून त्यांना याबाबत आश्वस्त केलं। यावेळी त्यांना धीर देताना या घटनेतील दोषींवर केंद्र सरकार कठोरात कठोर कारवाई करून तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईल असंही त्यांनी सांगितलं। यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, माजी नगरसेवक महेश पाटील आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील रामारुती रोडवरील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शाळेचा शतक महोत्सव आणि इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल कोपरीचा सुवर्ण महोत्सव वर्षभर विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे।
न्यू इंग्लिश स्कूल 15 जून 2025 रोजी 100व्या वर्षात पदार्पण करत असून इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल जून 2025 मध्ये 50व्या वर्षात प्रवेश करेल। या पत्रकार परिषदेत संस्थेचे कार्यवाहक आल्हाद जोशी, महोत्सव प्रमुख मंगला करंदीकर, गव्हर्निंग बॉडी सदस्या साधना शिंदे, मुख्याध्यापक माळगावे आणि ज्येष्ठ शिक्षक बीटी पाटील यांनी याविषयी अधिक माहिती दिली। शतक आणि सुवर्ण महोत्सवाचा उद्घाटन सोहळ्याचे आयोजन 15 आणि 18 जून रोजी करण्यात येणार आहे। शाळा इतिहासाची डॉक्युमेंटरी फिल्म आणि स्मरणिकेचे प्रकाशन देखील होणार आहे। वर्षभर शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातील। 100 गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, सैनिकांसाठी राख्या पाठवणं, आरोग्य शिबिरं अशा उपक्रमांचा यात समावेश आहे। पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक क्षेत्रातील मोठा इतिहास असून ठाण्यातील पहिली मुलींची शाळा सुरू करणं, पहिल्या एनसीसी युनिटची स्थापना, संगणक वापरून निकाल प्रणाली यांसारखी अनेक वैशिष्ट्य संस्थेच्या वाटचालीत आहेत। शतक आणि सुवर्ण महोत्सवाचा समारोप जानेवारी 2026 मध्ये दिमाखात साजरा करण्यात येणार असून गडकरी रंगायतन आणि भोळे सभागृहात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। भोळे सभागृहात होणार आहे। 100 वर्ष या शाळेला पूर्ण होत आहेत आणि या ऐतिहासिक शाळेची क्षणचित्रे असलेली डॉक्युमेंटरी फिल्म आम्ही तयार केलेली आहे। ती या शतक महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी दाखवण्यात येणार आहे। आणि जून पासून आम्ही विद्यार्थ्यांसाठी इंटर स्कूल स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। या इंटर स्कूल स्पर्धांचं स्पर्धा पत्रके देऊन ठाणे शहरातल्या मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना, त्या शाळांना आम्ही पत्रक देऊन आमंत्रित करणार आहोत। या स्पर्धा 3री ते 12वीच्या विविध गटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या आहेत आणि आमच्या संस्थेतील शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी 10 स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। तसेच सामाजिक उपक्रमे आम्ही आयोजित केलेले आहेत। जून मध्ये आम्ही आमच्या शाळेचे 100 गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आम्ही करणार आहोत। जुलैमध्ये आम्ही पावसाचं वातावरण असल्याने 100 वृक्षांचं वृक्षारोपण व संगोपन करण्याचा आमचा संस्थेच्या पदाधिकारी आणि शिक्षकांचा मानस आहे। ऑगस्टमध्ये आम्ही 500 राख्या विद्यार्थिनींकडून बनवून झाल्यानंतर आम्ही सैनिकांना त्या राख्या पाठवणार आहोत। अशा प्रकारे हा शतक महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव या दोन्ही महोत्सवांसाठी भव्य उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन आमच्या संस्थेने, न्यू इंग्लिश स्कूल शाळेने व इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलने केलेला आहे।